नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं साड्यांचं कलेक्शन, जो म्हणजे सर्वच लेडीजचा आवडतीचा विषय असतो. तर मी तुम्हाला माझ्या सर्व साड्या दाखवणार आहे. जास्त काही साड्या नाही माझ्याकडं. मी म्हणजे जास्त साड्या घालत नाही, त्यामुळे मी सिलेक्टिव्ह साड्या घेते. तर चला मी तुम्हाला माझ्या साड्या दाखवते. एवढ्या साड्या आहे, एक एक करून दाखवते मी तुम्हाला आता. ही आहे माझी लग्नाची साडी. ही माझी लग्नाची साडी आहे आणि मी ती लग्नाला 4 वर्ष झाले तेव्हापासून एकदा पण नाही घातली. लग्नाच्या दिवशी घातली ती, त्यानंतर अजून पण नाही घातली. अशी साडी आहे ही. खूप छान आहे, कलर पण खूप छान आहे हिचा. राणी कलर आहे आणि पूर्ण वर्क आहे याच्यावरती. लग्न लॉकडाऊन मध्ये झालं होतं आमचं. सकाळी 6 वाजता घातली होती मी साडी आणि 11 वाजेपर्यंत तर पूर्ण झालं होतं आणि 11 वाजेपर्यंत आम्ही इकडे पण आलो होतो. आता ही साडी आहे माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे. कलर पण बघा, मरून कलर आहे हिचा. ही साडी माझी फळ भरायची आहे, लग्नाचीच आहे, फळ भरायची. हे बघा, हिच्यावरती पण पूर्ण कुंदन आहे, एकदम घासून वर्क आहे. हे बघा, डिझाईन पण किती सुंदर आहे. हे बघा, ही साडी आहे माझी पहिल्या दिवाळीची. लग्न झाल्यावर जेव्हा पहिली दिवाळी असते ना, तेव्हा घेतली होती मला ही. हे बघा, पदरला पूर्ण वर्क आहे आणि ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट मध्ये आहे, त्यामुळे खूप उठून दिसते. आणि ही आहे माझ्या एंगेजमेंटची साडी. तेव्हा खूप ट्रेंडिंगला होती ही साडी, कांजीवरम. हे बघा, ही साडी पण खूप चौकून बसते अंगावरती आणि दिसायला पण खूप छान दिसते. मला असं वाटतं तेव्हा ही साडी 5 का 6 हजाराची होती. इकडूनच घेतली होती यांनी ही साडी कुंकासाठी. त्यानंतर ही आहे माझ्या पहिल्या संक्रांतीची साडी. हा कलर तर खूप ट्रेंडिंगला होता तेव्हा. हे बघा, आता खूप कॉमन झालेला आहे हा कलर, त्यामुळे जास्त घालावणे वाटत आहे. पदर पिंक आहे आणि त्यावरती वर्क डिझाईन केलेली आहे. हे बघा, हा कलर पण खूप छान दिसतो. हे बघा, इकडे प्रिशू पण तिचं घागरा ते घेऊन बसलेली आहे. तिचं पण एका दिवशी कलेक्शन दाखवणार आहे मी सगळं ड्रेसचं. मी साड्या काढत आहे तर ती पण घेऊन बसली, काढत आहे सगळं कपाटामधलं. बघा, ती पण किती वेळचं बोलत होती, हा माझा हळदीचा ड्रेस, हा माझा लग्नाचा ड्रेस. आणि त्यानंतर ही आहे माझी दिवाळीची साडी. आता ह्या वर्षीच्याच दिवाळीची आहे. खूप छान साडी आहे, पार्टी वेअर आहे. पार्टी वेअर आहे आणि पूर्ण टिकलीचं वर्क आहे याच्यावरती. हे बघा, घातल्यावर खूप छान दिसते ही साडी. ही आहे पैठणी. आता माझ्या नंदेचं लग्न झालं तर लग्नासाठी घेतली होती मी ही. तिची ड्रायक्लीन करायची बाकी आहे, ड्रायक्लीनलाच द्यायची आहे. कलर बघा किती सुंदर आहे हिचा. हे बघा, हा पदर आहे, पदर पण खूप छान आहे आणि कलर तर एक नंबर आहे या साडीचा. रात्रीचं लग्न होतं तर खूप उठून दिसत होती ही साडी लग्नामध्ये. आणि ब्लाऊज पण खूप छान आहे. ब्लाऊज दाखवते मी. हे बघा, हे ब्लाऊज आहे, पूर्ण आरी वर्क आहे त्याच्यावरती आणि ते हे वर्क तिकूनच करून आलं होतं. फक्त हे ब्लाऊज आम्ही स्टिच करून घेतलं इथं.
हे बघा, आणि वर्क पण खूप सुंदर केलेलं आहे, मोराची डिझाईन आहे. हे बघा, बॅक साईडला अशी डिझाईन आहे. ही पैठणी आहे ग्रीन कलरची. 7व्या महिन्यामध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम होता माझा प्रिशूच्या वेळेचा, तेव्हा माझ्या मम्मीने घेतली होती ही साडी मला. बघा, हो तुझ्या आजीनं. हे बघा, हा पदर आहे. पदरावर पण खूप छान डिझाईन आहे मोराची. हे बघा, पूर्ण बुट्टी वर्क आहे हिच्यावरती, आणि या साडीचे काठ पण खूप नाजूक आहे. हे बघा, मी आता पूर्ण पैठणी साड्या दाखवल्या. आता पार्टी वेअर फॅन्सी साड्या दाखवणार आहे. तर चला दाखवते. कोणते दाखव? ही बघा, ही साडी पण खूप छान आहे, कलर पण खूप छान आहे हिचा, आणि पदर असा आहे, आणि ब्लाऊज तर खूपच छान आहे हिच्यावरचं. हे बघा, साडीपेक्षा मला ब्लाऊजच जास्त आवडलं होतं, त्यामुळे मी ही साडी घेतली होती. हे बघा, हे ब्लाऊज आहे. हे बघा, ही साडी मी आत्ता घेतली होती. पार्टी वेअर आहे, आणि काठ खूप नाजूक आहे यावरचे, आणि डिझाईन पण खूप छान आहे. हे बघा, माझी हळदीला देत असते ना नवरदेवकडून, तर मग मी त्यांना येलो नव्हती सांगितली, तर कलर चेंज करून सांगितला होता, कारण मी हळदीला अगोदरच घेतली होती आणि त्यांनी नंतर दिली होती मला. तर ही साडी होती ती. हे बघा, कलर खूप छान आहे हिचा. ही आहे माझी सगळ्यात फेवरेट साडी. रक्षाबंधनला घेतली होती, माझ्या मामाने घेतली होती मला ही रक्षाबंधनसाठी. हे बघा, खूप छान साडी आहे ही, नाजूक आहे एकदम, पार्टी वेअर आहे. आपण पुढे पण घालून जाऊ शकतो ही साडी, लग्नाला, एखादं छोटं मोठं फंक्शन असलं त्यासाठी. पवित्र रिश्ता सिरियल चालू होती तेव्हा अर्चना घालत होती अशी साडी, ती बघितली होती मी आणि तशीच घेतली. तर ही आहे ऑर्गेन्झा. असंच गेलो होतो आम्ही एकदा शॉपिंग करायला, तर मला घ्यायची नव्हती साडी, पण माझी नजर पडली हिच्यावरती आणि मला ही बघितल्याच आवडली, त्यामुळे मी घेतली होती. ही बघा, ही साडी मी आत्ता घेतलेली आहे. आत्ता सेल चालू होता, मान्सून सेल. मला घ्यायची नव्हती, पण सेल मध्ये ऑफर चालू होती, त्यामुळे घेतली मी ही साडी. हे बघा, ही पण खूप छान आहे, डिझाईन पण खूप नाजूक आहे, आणि ही साडी पार्टी वेअर आहे. कलर पण खूप सुंदर आहे हिचा. तर ही आहे माझ्या नंदेच्या हळदीची साडी. आत्ता लग्न झालं. मी अगोदर जी साडी दाखवली तुम्हाला ती लग्नाची होती, आणि ही हळदीसाठी घेतली होती मी. हे बघा, हे बघा, ही साडी माझ्या मामीने घेतली होती मला, ओटी भरण्याचा कार्यक्रम होता तेव्हा. हे बघा, हे बघा, ही एक साडी अशीच घेतलेली आहे मी. ही साडी, अशा बऱ्याच साड्या आहे माझ्या की काही रिझन नसताना मी घेतलेली आहे. बघा, ही एक साडी आहे, ही पण पार्टी वेअरच आहे. हे बघा, ही एक, हिचं वर्क तर खूपच छान आहे. हे बघा, आतमध्ये पूर्ण प्लेन आहे आणि खाली बॉर्डरलाच वर्क केलेलं आहे. आणि हे बघा, आणि मी जे ब्लाऊज घातलेलं आहे ते या साडीवरचं ब्लाऊज आहे. आता मी तुम्हाला पूर्ण अगोदर माझ्या पैठणी दाखवल्या, त्यानंतर फॅन्सी पार्टी वेअर दाखवल्या. आता माझ्याकडे ज्या कॉटनच्या साड्या आहेत त्या दाखवणार आहे. तर हे बघा, ही एक साडी आहे कॉटनची. ही साडी फक्त 500 रुपयाची आहे आणि घातल्यावर खूप सुंदर दिसते. हे बघा, फक्त 500 रुपयाची साडी आहे.
तर ही आहे प्रिसूचा फर्स्ट बर्थडे होता तेव्हा घेतली होती मी. आणि ही साडी तर माझी सगळ्यात फेवरेट आहे. हे बघा किती सुंदर आहे आणि कलर पण बघा. ही साडी लग्नाला पार्टीला कुठे पण घालून जाता येऊ शकते. हे बघा 1500 रुपयाची आहे ही साडी. तर ही व्हाईट साडी आहे. मी श्रावण सोमवारची पूजा वगैरे करण्यासाठी घेतलेली आहे. ही एक साडी आहे. हे बघा जेव्हा मला बघायला आले होते पहिली वेळेस तेव्हा घातली होती मी ही साडी. तर पूर्ण साड्या उकलून दाखवणं मला पॉसिबल नव्हतं, कारण अगोदरच्याच खूप साड्यांच्या गड्या घालायचं बाकी होतं. त्यामुळे मग ह्या साड्या मी अशाच दाखवत आहे. तर ह्या पूर्ण माझ्या कॉटनच्या साड्या आहेत. तर माझ्या ज्या डेली यूजच्या साड्या आहेत नॉर्मल त्या दाखवल्या नाही मी तुम्हाला, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे त्या साड्यांचा पण व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. तर हे होतं माझं साड्यांचं कलेक्शन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझी आजची मेहनत तुम्ही बघू शकता किती साड्या पांगलेल्या आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.